विद्यार्थी मित्रांनो, या चौथ्या प्रकरणामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या प्रकरणामध्ये आज आपण इंग्रज आणि मराठे यांच्यातील संबंधाचा आढावा घेणार आहोत. आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी आपण याचे दोन भाग पाडूया. पहिल्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि ब्रिटिशांचे संबंध कसे होते याचा अभ्यास करूया. आणि दुसऱ्या भागामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये मराठे आणि इंग्रज यांच्यामधले संबंध कसे होते याचा अभ्यास करूया. तर प्रथमतः आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मराठे आणि ब्रिटिश यांच्यामधल्या संबंधाचा आढावा घेऊया. बघा, मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये प्रथमतः संबंध हा अफजल खान जहांज प्रकरणापासून आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की अफजल खान जहांज प्रकरण काय आहे? तर बघा, अफजल खानाच्या भेटीपूर्वी मराठ्यांनी दाभोळ हे बंदर जिंकून घेतलेलं होतं. दाभोळ बंदरामध्ये खानाचा एक प्रतिनिधी होता. त्याचं नाव महमूद शरीफ असं आहे. आणि या दाभोळ बंदरामध्ये खानाची 3 जहाजं उतरलेली आहेत. या जहाजामध्ये खानाच्या विविध वस्तू आहेत. आणि या जहाजातून माल उतरवून घेण्याची जबाबदारी या महमूद शरीफ याच्यावरती सोपवण्यात आलेली असते. 3 जहाजामधला माल उतरवून घेण्याच्या तयारीमध्ये तो असतो. इतक्यात त्याला खानाच्या मृत्यूची बातमी लागते. तो घाबरून जातो आणि सर्व संपत्ती, माल, जहाजे घेऊन तो राजापूरला पलायन करतो. आता महमूद शरीफ हा जहाजासह राजापूरला पळून गेलेला आहे ही बातमी खानाचा मुलगा फाजल खान याला समजते. आणि तो राजापूरचा जो सुभेदार आहे अब्दुल करीम याच्याकडे निरोप पाठवतो की राजापूर बंदरामध्ये 3 जहाजं आली की त्या जहाजावरील माल तुम्ही उतरवून घ्या. आणि त्याच्यावरती ती जबाबदारी सोपवण्यात येते. इकडं दाभोळ बंदरातून ही जहाजं राजापूरला जात असताना मराठे त्याच्या पाठलागावरच होते. राजापूर बंदरामध्ये ती जहाजं उतरतात. या संधीचा फायदा घेऊन मराठे राजापूर बंदर जिंकून घेतात. आता राजापूर बंदरामध्ये ही जहाजं ज्यावेळेस पोहोचतात त्यावेळेस या धामधुमीचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी 3 जहाजांपैकी एक जहाज कर्जफेडीसाठी म्हणून आपल्याकडं ठेवलेलं असतं. आता हे कर्जफेडीचं काय प्रकरण आहे? बघा, राजापूरचा जो सुभेदार आहे अब्दुल करीम याला इंग्रजांनी काही कर्ज दिलेलं असतं. आणि हे कर्ज तो फेडू शकणार नाही असं त्यांना वाटतं. आणि त्यामुळं या 3 जहाजांपैकी एक जहाज कर्ज परतफेडीसाठी म्हणून ते आपल्या स्वतःकडे ठेवून घेतात. आता बघा, या जहाज प्रकरणावरूनच
ब्रिटिश आणि मराठे यांच्यामध्ये पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. बघा, राजापूर बंदर मराठ्यांनी जिंकलेलं आहे आणि त्यामुळं त्या झांजावरती सुद्धा मराठ्यांचीच मालकी प्रस्थापित झालेली आहे. मराठे ब्रिटिशांना विनंती करतात की ते जहाज आता आमच्या मालकीचे आहेत, तुमचं देणं घेणं जे काही आहे, तुमचे जे काही व्यवहार आहेत ते तुम्ही त्यांच्यासोबत करा. आता ही जहाज आमची आहेत, ती आम्हाला परत मिळाली पाहिजेत याचा तगादा मराठे लावतात. परंतु इंग्रज हे जहाज परत करायला साफ नकार देतात. आता सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है या न्यायानं हे जहाज परत आपल्या ताब्यामध्ये यावं यासाठी मराठे ब्रिटिशांचा जैतापूरचा जो दलाल आहे, वेलजी नाव आहे त्याचं, त्या वेलजीला अटक करतात. आता या वेलजीला अटक केल्यानंतर त्याला सोडून देण्यात यावं याची विनंती करण्यासाठी फिलिप गिफर्ड नावाचा एक इंग्रज अधिकारी मराठ्यांना भेटतो आणि तो विनंती करतो की याला तुम्ही सोडून द्या. आता बघा, हे ब्रिटिश एकतर मराठ्यांनी मागणी केलेली असताना ते जहाज त्यांच्या ताब्यामध्ये देत नाहीत आणि वरून हा गिफर्ड तो सांगत आहे की वा वेलजीला तुम्ही सोडून द्या. त्यामुळं मराठ्यांनी त्याला कैद करून अटकेमध्ये टाकलेलं आहे. परत वरिष्ठ ब्रिटिश अधिकाऱ्यांनी महाराजांशी पत्रव्यवहार केल्यानंतर कालांतराने त्या दोघांनाही सोडून देण्यात येतं. तर बघा, पहिला खटका मराठ्यांशी अफजल खान जहाज प्रकरणाच्या निमित्तानं ब्रिटिशांशी उडालेला आहे. यानंतर दुसरा खटका उडालेला आहे पन्हाळा प्रकरणावरून. आता बघा, अफजल खानाचा मृत्यू झाल्यानंतर आदिलशहानं शिवाजी महाराजांवरती सिद्दी जोहर या सुभेदाराला पाठवलेला आहे. कर्नूलचा हा सुभेदार आहे आणि शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी त्याच्यावर आदिलशहानं सोपवलेली आहे. महाराज त्यावेळेस पन्हाळ्याच्या किल्ल्यावरती असतात आणि हा सिद्दी जोहर पन्हाळ्याच्या किल्ल्याला वेढा देतो. हा वेढा एवढा टाईट असतो की गडावरून मुंगीला सुद्धा यायला वाव नसतो. आणि मग अशा प्रसंगी महाराज निश्चितपणाने शत्रूच्या तावडीत सापडतील असं महाराजांच्या सर्वच शत्रूंना वाटलेलं आहे. त्यांनी तशा स्वरूपाचा अंदाजही बांधलेला आहे. ब्रिटिशांनाही तसंच वाटलेलं आहे आणि त्यामुळं आदिलशहानी या पन्हाळ्याच्या किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यासाठी ब्रिटिशांकडे दारुगोळ्याची मागणी केलेली आहे. मग ब्रिटिश अधिकारी हेनरी रेव्हिंगस्टन, फिलिप गिफर्ड आणि वेलजी यांनी आदिलशहाला दारुगोळा पुरवण्याचं काम केलेलं आहे आणि याच दारुगोळ्याच्या साह्यानं पन्हाळ्याच्या तटबंदीवरती तोफांचा भडीमारा करण्यात आलेला आहे. आता बघा, स्वराज्याच्या जीवनातील आणि शिवाजी महाराजांच्या जीवनातील सुद्धा हा एक आणीबाणीचा प्रसंग आहे. महाराजांच्या जीवनामध्ये स्वराज्याचं कार्य उभा करत असताना असे अनेक प्रसंग आले. त्यापैकी एक अत्यंत आणीबाणीचा प्रसंग म्हणजे पन्हाळा किल्ल्याला देण्यात आलेला हा वेढा होता. महाराज त्यामध्ये अडकून पडलेले होते.
किल्ल्यातून सुटका होणे अशक्य होते. या प्रसंगी तुम्हाला आठवत असेल, महाराजांनी एक नामी युक्ती शोधली. किंवा काशीद महाराजांच्या मदतीला धावून आला आणि त्याने स्वराज्यासाठी हसत हसत बलिदान पत्करलं. महाराज या वेड्यातून निसटलेले आहेत. वेड्यातून निसटून ते विशालगडाकडे जाऊ लागलेले आहेत आणि विशालगड आणि त्या घोडखिंडीमध्ये ज्यावेळेस शत्रूचं सैन्य महाराजांचं पाठलाग करू लागलेलं आहे, त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडेंनी त्या ठिकाणी अडवून धरलेलं आहे. आपली आत्माहुती त्या ठिकाणी दिलेली आहे. तर पन्हाळ्याचा वेढा म्हटल्यानंतर ही सगळी प्रसंग आपल्या डोळ्यासमोरून जातात. हाच तो पन्हाळ्याचा वेढा होता. अशा आणीबाणीच्या प्रसंगी मराठ्यांच्या शत्रूंना ब्रिटिशांनी मदत केलेली होती. आणि म्हणून पुढच्याच वर्षी 1661 मध्ये महाराजांनी राजापूरवर ज्या वेळेस स्वारी केलेली आहे, त्यावेळेस ब्रिटिशांच्या वखारीचे सुद्धा त्या ठिकाणी राख रांगोळी करण्यात आलेली आहे. महाराजांनी ब्रिटिशांना सुद्धा अद्दल घडवलेली आहे. शत्रूला सुद्धा कधी कधी जाणीव करून द्यावी लागते. ती जाणीव त्या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीनं राजापूरच्या स्वारीमध्ये महाराजांनी पन्हाळ्याच्या किल्ल्यामध्ये महाराज अडकलेले असताना मराठ्यांच्या शत्रूला ज्या ज्या अधिकाऱ्यांना सहकार्य केलेलं होतं त्या अधिकाऱ्यांचा आणि ब्रिटिशांचा सुद्धा समाचार घेतलेला. या वखारीमध्ये वर स्वारी केल्यानंतर महाराजांनी त्या ठिकाणी रेव्हिंग्स्टन, गिफर्ड, रिचर्ड टेलर, रेडॉल्फ टेलर या ब्रिटिश अधिकाऱ्यांना कैद केलेला आहे आणि आपल्या सोबत घेऊन जाऊन त्यांना 2 वर्ष तुरुंगामध्ये सुद्धा डांबून ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं शत्रूचा सुद्धा कठोर अशा पद्धतीनं महाराजांनी समाचार घेण्याचं काम केलेलं आहे. ह्या राजापूरच्या वखारीच्या संदर्भामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई देण्यात यावी आणि नव्यानं वसाहत नव्याने त्या ठिकाणी वकार उघडण्याची परवानगी द्यावी. याच्यासाठी इंग्रज अधिकारी स्टीफन वुस्टिक हा महाराजांना भेटलेला आहे. महाराजांचे वकील सुंदरजी आणि पिलाजी यांना सुद्धा तो भेटलेला आहे. परंतु महाराजांनी इंग्रजाच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. विशेष अशा स्वरूपाची त्यांची दाद घेतलेली नाही. बघा, 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे रायगडावरती. या प्रसंगी ब्रिटिशांचा एक वकील रायगडावरती उपस्थित होता. त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झहेडन. हो, ऑक्झहेडन ब्रिटिशांचा प्रतिनिधी म्हणून रायगडावरती उपस्थित होता. त्याच्याच शिष्टाईमुळं महाराजांनी त्याच्याशी संवाद केलेला, म्हणजे यांनी विनंती केलेली आहे महाराजांना की स्वराज्यामध्ये व्यापार करण्याची संधी आम्हाला मिळावी. आणि म्हणून इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये एक व्यापारी करार झालेला आहे.
राज्याभिषेकानंतर काहीच दिवसानं म्हणजे 12 जून 1674ला या वाटाघाटी झालेली आहेत. आणि या वाटाघाटीमध्ये काय काय ठरलेलं आहे तर या वाटाघाटीमध्ये ब्रिटिशांना स्वराज्यामध्ये व्यापार करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आणि स्वराज्याच्या विविध भागामध्ये वखारी उघडण्याची परवानगी दिलेली आहे. विविध भागामध्ये म्हणजे कुठं तर राजापूर, दाभोळ, चोल आणि कल्याण या स्वराज्याच्या भागामध्ये या ठिकाणी ब्रिटिशांना वखारी उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ब्रिटिश मालावरती 2.5% जकात बसवण्यात येईल हेही मान्य केलेलं आहे. आता या वाटाघाटी सुरू असताना ब्रिटिशांनी आपल्याही काही अटी मराठ्यांवर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या अटी कुठल्या होत्या? इंग्रजाचं असं म्हणजे त्यांचं मत असं होतं की मराठ्यांच्या राज्यामध्ये ब्रिटिश नाणी स्वीकारण्यात यावी. आता बघा ही अट कशी आहे, राज्य मराठ्यांचं आणि नाणी कुणाची स्वीकारायची? ब्रिटिशांची. हे हास्यास्पदच प्रकार आहे हा, पण त्यांनी ती मागणी त्या वाटाघाटीमध्ये महाराजांच्या समोर ठेवलेली आहे. दुसरी मागणी ठेवली त्यांनी की मराठ्यांच्या समुद्र किनारी प्रदेशामध्ये ब्रिटिशांची झांज फुटली आणि ती किनाऱ्याला लागली तर त्याच्यातला माल हा ब्रिटिशांना परत देण्यात यावा. आणि तिसरी अट त्यांनी ठेवली की मराठ्यांनी सिद्धींशी सलोख्याचे संबंध ठेवावेत, त्यांच्याशी तह करावे, त्याला बुडवू नये. महाराजांनी इंग्रजांचा हा कावेबाजपणा ओळखलेला आहे. महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये त्यांना सांगितलेले की आमच्या भागामध्ये तुम्हाला व्यापार करायचा असेल तर तो आमच्या अटीवरती करावा लागेल, अन्यथा तुमची कुठलीही अट आम्हाला मान्य नाही. इंग्रजांच्या सगळ्या मागण्या महाराजांनी धुडकावून लावलेल्या आहेत आणि या भागामध्ये आम्ही सार्वभौम आहोत, आम्ही स्वतंत्र आहोत, आमच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल, आमच्या अटीच्या अधीन राहून तुम्हाला व्यापार करावं लागेल, हे इंग्रजाकडून सुद्धा मान्य करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने या वाटाघाटीमध्ये सुद्धा महाराजांनी मराठ्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज ब्रिटिशांच्या या सर्व कावेबाजपणाला ओळखून होते. त्यांना किती अंतरावरती ठेवायचं हे महाराज पुरते ओळखून होते आणि त्यांना योग्य त्या अंतरावर ठेवण्याची दक्षता सुद्धा महाराजांनी त्या ठिकाणी घेतलेली. या नंतरच्या प्रकरणामध्ये आपण पेशव्यांच्या काळामध्ये मराठे आणि ब्रिटिश यांच्यामध्ये कशा स्वरूपाचे संबंध होते